मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती मी आज आपल्याला बँक, रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन याच्यासाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात तर त्यांना हे माहिती पाहिजे की बँकेचं तयारी करण्यासाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असतं, प्रमोशन प्रॉस्पेक्ट्स काय असतात, एज लिमिट किती असते आणि परीक्षेचं पॅटर्न कसं असतं. त्याचप्रमाणे स्टाफ सिलेक्शनचं आणि रेल्वेचं सुद्धा त्याप्रमाणे कसं असतं. कारण विद्यार्थी तयारी करताना त्यांना अनेक प्रश्न पडतात की मी स्टाफ सिलेक्शनची तयारी करू का मी बँकेची करू का मी रेल्वेची करू. आणि मला असं वाटतं की ह्या प्रिपरेशनमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं की प्रिपरेशन करताना तुमच्या डोळ्यासमोर मला हा ध्येय नाही पाहिजे की मला कुठे नोकरी लागेल. मला हा एक प्रिपरेशन करताना गोल पाहिजे की मी जर प्रिपरेशन करत असेल तर मी पहिल्यांदा यांचा सब्जेक्ट्स कुठे कुठे कॉमन असेल त्याचे मी एक कॉमन तयारी करेन आणि मग साधारण किती कालावधी लागतं. आणि जर एखाद्याला असं वाटलं की जास्त भर कुठल्या एक्झाम्सला द्यायचं त्याच्या चॉईसप्रमाणे त्याला करिअर कशामध्ये घडवायचे असेल आणि त्यांच्यासाठी हा खास करून मी व्हिडिओ बनवलेला आहे. कारण कंपॅरिझन करणं फार इम्पॉर्टंट असतं की आपण प्रिपरेशन करत असताना आपल्याला माहिती पाहिजे. पण याचबरोबर इतरसुद्धा परीक्षा येत असतात, जसं एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडचे येत असतात, ESIचे येत असतात किंवा बाकीच्या डेटा एंट्री ऑपरेटरच्या पोस्ट निघत सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटमध्ये येत असतात, तर MPSCसुद्धा येत असते. तर तुम्हालासुद्धा या मेन ज्या परीक्षा भारतामध्ये होतात, ज्या केंद्र सरकारी आणि अंडरटेकिंग गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्समध्ये होतात, त्याच्यात रेल्वे सगळ्यात मोठी भरती करते. पण रेल्वेचा जो ॲडव्हर्टाइजमेंटचा जो हे असतं कालावधी तो फ्रिक्वेंटली असा नसतो. म्हणजे तो प्रत्येक वेळेला येतेच अशी नाही आहे. तो कधी 2 वर्षांनी जाहिरात येते, कधी 3 वर्षांनी येते, रिझल्ट्स पण लांब होतो. म्हणून जर तुम्हाला लवकरात लवकर सिलेक्शन करायचं असेल आणि लवकरात लवकर तर बँक इज द बेस्ट. बट बँकेमध्ये सुद्धा प्रिपरेशन तुम्हाला क्विक मॅथ्स, क्विक रिझनिंग, कॉम्प्रिहेन्शन टाईप आणि नॉलेज, ग्रॅमॅटिकल नॉलेज, इंग्लिश वगैरे करता आलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला हा जो पॅटर्न दाखवतोय तो जरा लक्षात घ्या. या ओव्हरव्ह्यूमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्या प्रिपरेशनमध्ये कंडक्टिंग ऑथॉरिटी, स्टाफ सिलेक्शन बँकिंग आणि रेल्वेमध्ये स्टाफ सिलेक्शन स्वतःची कंडक्टिंग ऑथॉरिटी आहे. CHL म्हणजे तुम्हाला कंबाईंड, जर तुम्हाला HSC लेवलचं असेल तर तुम्ही, जर तुम्हाला क्लेरिकलला बस असेल तर तुम्हाला 12th बेसवरती तुम्हाला एक्झाम देता येतं. आणि म्हणजे ह्या ग्रॅज्युएट लेवलचं असेल तर CGLला तुम्ही बसता येतं. तर ह्या क्लेरिकल आणि ऑफिसरमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही लक्षात घ्या की क्लेरिकलला बसताना तुम्ही CGL लेवलचं प्रिपरेशन जर करत असाल तर मग तुम्ही CHSL हे अंडर ग्रॅज्युएटसाठी डेटा एंट्री ऑपरेटर्स, टॅक्स असिस्टन्स वगैरे पोस्ट असतात ते ऑफिसरला जातात. पण डेटा एंट्री ऑपरेटर्स वगैरे पोस्ट असतात किंवा क्लेरिकलच्या पोस्ट असतात ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असतात त्या तुम्ही स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून बसू शकता. आणि याची कंबाईंड जी वॅकन्सी येते ही वॅकन्सीचा कॅलेंडर इयरमध्ये हे सगळं मेन्शन असतं. त्याचप्रमाणे ग्रॅज्युएट लेवल जर तुम्ही वॅकन्सी अप्लाय करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही स्टाफ सिलेक्शनमध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर्स किंवा अनेक पोस्ट ज्या असतात त्याच्यामध्ये असिस्टंटच्या पोस्ट असतात. आणि जर तुम्ही सेक्शन ऑफिसर्स वगैरे पोस्टसाठी तुम्हाला बसायची इंटरेस्ट असेल तर तुम्ही CGLची परीक्षा कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, मात्र तुम्ही दोन्ही परीक्षा देऊ शकता. त्याचप्रमाणे बँकिंगमध्ये एक IBPS SBI आणि एक RBI सुद्धा एक्झाम कंडक्ट करतं. तर IBPSच्या माध्यमातून तुम्हाला क्लेरिकल ऑफिसर पोस्ट मिळतात. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लेरिकल ऑफिसरची वॅकन्सी असतात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुद्धा असिस्टंट्स आणि ऑफिसरच्या पोस्ट असतात. आणि मात्र इथे क्लर्क आणि ऑफिसरच्या पोस्टसाठी जास्तीत जास्त वॅकन्सी येतात. मात्र आता IBPSच्या माध्यमातून ज्या वॅकन्सी येतात पण बँकेने डायरेक्टली आता सध्या LBO म्हणजे लोकल बँक ऑफिसरच्या वॅकन्सी काढलेल्या आहेत. या लोकल बँक ऑफिसरच्या वॅकन्सीज आता ही नवीन पद्धत काढलेली आहे की ज्या बँकेना युनियन बँक असेल, स्टेट बँक असेल किंवा स्टेट बँक सेंट्रल बँक ऑफिसर, सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणतात किंवा बाकीच्या बँका असतील, त्यामध्ये जेव्हा तुम्हाला ऑफिसरच्या वॅकन्सीज भरायच्या असतील तर बँक याचे रिटन टेस्ट कंडक्ट करायला लावते IBPSला आणि स्वतः इंटरव्ह्यू कंडक्ट करते. मात्र IBPSच्या माध्यमातून जे वॅकन्सी असतात त्या ऑल इंडिया बेसिसवरती असतात. पण LBO लोकल बँक ऑफिसर जसे युनियन बँक, बँक ऑफ बरोडा किंवा कॅनरा बँक या सगळ्या पंजाब नॅशनल बँकच्या वॅकन्सी काढतात. त्याच्यामध्ये खास हे असतं की लोकल लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं असतं. मित्रांनो, आतापर्यंत IBPSच्या माध्यमातून जी मुलं परीक्षा द्यायची त्याच्यामध्ये क्लेरिकलमध्ये तुम्हाला प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज पाहिजे होतं. पण आता LBO लोकल बँक ऑफिसरची सुवर्ण संधी आलेली आहे. आणि मला असं वाटतं याच्यामध्ये तुम्हाला खास करून जी IBPSची परीक्षा होते त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिम्स, मेन्स आणि ऑफिसर असेल ते इंटरव्ह्यू
आणि जर क्लेरिकलची असेल तर प्रिलिम्स आणि मेन्स तुम्ही द्यायचं असतं. पण आता LBOमध्ये फक्त तुम्हाला प्रिलिम्स मेन्स नाही, एक रिटन टेस्ट होईल आणि तुमची इंटरव्ह्यू होईल. म्हणजे डायरेक्टली सिलेक्शन तुमच्या लवकरात लवकर होऊ शकतं. आता मध्यंतरी बँक ऑफ बरोडानी 2,500 वॅकन्सीज काढल्या होत्या, युनियन बँक ऑफ इंडियाने काढल्या होत्या, युको बँकेने काढल्या होत्या. तर तुम्हाला चांगली संधी याच्यामध्ये मिळू शकते. रेल्वेज या प्रकारे रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा करत असताना NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर जे एक्झामिनेशन असतात कोर्सेस, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटचे. आता रेल्वेची बघा वॅकन्सी आता सध्या आलेली आहे, त्याच्यामध्ये 8,850 माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी ही वॅकन्सी दाखवलेली आहे. क्लरिकल आणि ऑफिसरच्या पोस्ट आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तिकीट कलेक्टर्स, ट्रेन क्लर्क, कमर्शियल क्लर्क अशा नॉन ग्रॅज्युएट पोस्ट 12च्या बेसवरती आलेले आहेत. आणि ग्रॅज्युएटच्या बेसवरती वॅकन्सीज असं तुम्हाला माहिती आहे, स्टेशन मास्टर्स, नंतर गुड गार्ड्स, त्याला कंट्रोलिंग ट्रेनर, तिकीट कलेक्टर किंवा आता म्हणून की कंट्रोलिंग ट्रेनर्स, या सगळ्या गोष्टी त्या वॅकन्सी त्याच्यामध्ये येतात. पण या वॅकन्सी जेव्हा येतात त्यामध्ये ज्या वेळेला हे सगळ्या वॅकन्सी असतात त्यामध्ये प्रिपरेशन करणारी जी मुलं असतात ती ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात. आणि म्हणून रेल्वेमध्ये जेव्हा मित्रांनो तुम्ही तयारी कराल त्यावेळेला तुमच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की रेल्वे ही एक्झामिनेशन कंडक्ट करणारी ही मोठी बॉडी आहे. पण याच्या एक्झामिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याच्यामध्ये नो इंटरव्ह्यू फॉर ऑफिसर ॲज वेल ॲज क्लेरिकल पोस्ट, हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं नाव विनोद निकम आहे, मी बँक ऑफ बरोडामध्ये ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. मी 14 परीक्षा जवळजवळ बँकिंग एक्झामिनेशनच्या कार्यामध्ये म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये मी 14 गव्हर्नमेंटच्या एक्झाम पास केल्या. तसं बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन्स या सगळ्या परीक्षा पास करण्यामागे माझा एक हेतू असा होता की या परीक्षा मी जेव्हा द्यायचो तेव्हा एक कॉमन प्रिपरेशन माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी या प्रिपरेशन केला होता. आणि आता जेव्हा मला हे सगळं मी मुलांना सांगत असतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हेच असतं की विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करताना बऱ्याचशा गोष्टी अडथळे कुठे येतात, मी माझ्या वेळेला काय काय फेस केलं, हे आत्ताच्या जी पिढी आहे त्यांनी ते फेस करू नये आणि म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक्झामिनेशन मोड्स आता बघा, ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असतात, सगळ्याच जवळजवळ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहेत. स्टाफ सिलेक्शनमध्ये आपण म्हणतो प्रिलिम्स मेन्स म्हणजे टायर 1, टायर 2 आणि नंतर स्किल टेस्ट असते, म्हणजे ते इंटरव्ह्यू प्रकार नसतं स्टाफ सिलेक्शनमध्ये. तसं रेल्वेमध्ये पण बघा तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 1, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 म्हणजे आपण प्रिलिम्स मेन्स म्हणूया, आणि स्किल्स आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं. पण बँकेमध्ये तुम्ही बघा प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यूज फॉर ऑफिसर्स. आणि क्लेरिकल जर असेल, क्लेरिकलला तुम्ही अप्लाय करत असाल तर तिथे नो इंटरव्ह्यू म्हणून आहे. तर बँकेमध्ये पण तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे बँकिंग सेक्टरमध्ये IBPS, SBI, RBI ह्या वॅकन्सीज चांगल्या प्रकारे येतात. LBO लोकल बँक ऑफिस चांगले येतात. तसं रेल्वेची आता मोठी वॅकन्सी सध्या हा यूट्यूब चॅनल चालू असताना म्हणजे तुम्हाला मी ऑनलाईन रेकॉर्डिंग करतो तेव्हा तुम्ही जाऊन लवकरच बघा. अजून याची डेट आहे तर तुम्ही त्या 17 ते 20 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. आणि ही चांगली संधी आहे, ही संधी तुम्ही गमावू नका, कारण येणाऱ्या काळामध्ये या वॅकन्सीज कधी येतील परत ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे आत्ताच त्याची तयारी तुम्ही सुरू करा. आता आपण जेव्हा ही परीक्षा बसतो त्याचा एक कॉमन पॅटर्न बघूया. आता इथे कधी कधी आपण बघा रेल्वे असेल तिथे आपण अर्थमॅटिक पण म्हणतात त्याला, मॅथ्सला. आता आपण तसं बघूया की प्रिलिम्स एक्झाम्स जे असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन असेल तर 25 क्वेश्चन्स आणि प्रत्येकी क्वेश्चनला 2 मार्क, म्हणजे एकूण ही 200 मार्काची परीक्षा होते. 1 तास असतं आणि 0.5 निगेटिव्ह मार्क म्हणजे हाफ 1/2. म्हणजे तुमचे जर 2 प्रश्न चुकले तर 1 मार्क जातो, त्या प्रकारे आहे. कारण तुम्हाला जेवढी मार्क मिळतात त्याच्यातून तुमची निगेटिव्ह मार्किंग जे असते 0.5 प्रमाणे मायनस होत असते. त्याचप्रमाणे बँकिंगमध्ये 30, 35 म्हणजे क्वांटिटी ॲप्टिट्यूडला 35, इंग्लिशला 30 आणि रिजनिंगला 30. आणि त्याच्या जनरल अवेअरनेस हा प्रिलिम्सला नसतो, मेन्सला तुम्हाला पेपर असतो. नंतर टोटल मार्क्स याच्यामध्ये 100 असतात, ही पण 60 मिनिटाची असते. आणि इथे तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे 0.25 या रेंजनी निगेटिव्ह मार्किंग असते इथे. स्टाफ सिलेक्शनला 0.5 ह्याच्यामध्ये. आणि रेल्वेमध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे इथे हाफ, इथे 1/4 आणि इथे 1/3. आणि इथे जेव्हा तुम्ही परीक्षा देता तेव्हा तुम्ही बघा की रेल्वेमध्ये 40 प्रश्न क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे अर्थमॅटिक, इथे हा आपण अर्थमॅटिक म्हणूया. 30 क्वेश्चन. रेल्वेमध्ये खास करून असं आहे की इथे तुम्हाला इंग्लिश विषय नाही आहे, त्याच्यामुळे
विद्यार्थ्यांना ही खुशखबरच असते, कारण इंग्लिश विषय हा त्याच्यात नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांना इंग्लिश ग्रामरचं किंवा कॉम्प्रिहेन्शनचं किंवा इंग्लिशचं थोडंसं वीक असतात, त्यांना या परीक्षेमध्ये सगळ्यात चांगली संधी असते की इंग्लिश हा विषय नसतो, मात्र अरिथमॅटिक, नंतर रिझनिंग आणि नंतर जनरल अवेअरनेस या प्रकारे प्रश्न. तर तुम्ही जर ओव्हरऑल हे दाखवण्याचं काम मी तुम्हाला यासाठी केलेलं आहे. हा चार्ट इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण तुम्ही बघा की एखाद्या विद्यार्थी समजा बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शनची तयारी करत असेल तर त्यांनी ह्या चारही विषयांची तयारी जर केली तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेला जवळपास तुम्हाला टॉपिक्स सेम असतात, फक्त जरा लेवल ऑफ जे क्वेश्चन देण्याचे असतात म्हणजे आन्सर देण्याची थोडीशी हायर लेवलला असतात. त्यामुळे इथे तुम्ही जेव्हा हे परीक्षा देता तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात माहिती पाहिजे की ही जी परीक्षा आहे ह्या टाईपनी होते, आणि म्हणून प्रिपरेशन करत असताना तुम्ही चारही विषयांची तयारी करा. म्हणजे रेल्वेला इंग्लिश नाही आहे म्हणून इंग्लिश विषय बाजूला ठेवा असं नाही, म्हणजे फक्त तुम्ही रेल्वेसाठी मर्यादित राहू नका, कारण हे फॉर्म्स सगळ्यात जास्त फॉर्म्स येणारी फ्रिक्वेन्सी आहे ती बँकेची आहे. आणि लवकर प्रमोशन्स प्रॉस्पेक्ट्स, लवकर रिझल्ट्स, फास्ट एक्झामिनेशन आणि त्याच्याचबरोबर IBPSच्या माध्यमातून, SBIच्या माध्यमातून, RBIच्या माध्यमातून आणि लोकल बँक ऑफिसरच्या माध्यमातून तुम्हाला नाबाद वगैरे याचे पण फॉर्म बघायला मिळतात. पण स्टाफ सिलेक्शन कमिशनला ठरलेल्या पोस्ट असतात की तुम्हाला एक अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट पोस्ट येतात. रेल्वेमध्ये पण ठरलेलं असतं की तुम्हाला ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट येतात. मात्र या सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे यांचं कॅलेंडर येतं. आता तुम्ही जर यांच्या वेबसाईट तुम्हाला मी दाखवीनच, त्याच्यावर जाऊन तुम्ही बघितलं तर कॅलेंडर कोणत्या महिन्यात कसं येणार तुम्हाला सगळं दिलेलं असतं आणि तुम्ही नेहमी हे चेक करायचं. आता बघा हा आपल्याला ह्या महिन्यात 2च महिने उरलेले आहेत या वर्षाचे, आणि ह्या जसं नोव्हेंबर जस्ट सुरू झालेलं आहे, तुम्ही जानेवारीपासून टार्गेट करायला हे 2 महिन्याचा चांगला वापर करा, सिलेक्शन करा, प्रिपरेशनला लगेच स्टार्ट करा. प्रिपरेशन असं नको की उद्या करतो, 1 जानेवारीपासून करतो, 1 डिसेंबरपासून करतो, असं प्रिपरेशन नाही. कंटिन्युअस प्रिपरेशन तुमचं झालं पाहिजे. त्यानंतर मेन एक्झामिनेशनमध्ये सुद्धा तुम्ही बघा की जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन देत असाल तर तुम्हाला इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग, GK आहे. जर तुम्ही बँकिंग देत असाल तर रिझनिंग, म्हणजे क्वांटिटी ॲप्टिट्यूड, मॅथ्स, इंग्लिश आहे, कॉम्प्युटर आहे, जनरल अवेअरनेस आहे किंवा जनरल नॉलेज आहे. रेल्वेमध्ये तुम्हाला हे 3 पेपर्स आहेत. ओके, अप्रॉक्सिमेटली ते 400 मार्काची परीक्षा होते, इथे 200 मार्काचे होते, इथे 120 मार्काचे होते. डिस्क्रिप्टिव्ह पेपर इथे आहे, इथे POला फक्त डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, एक इंग्लिशमध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे, इथे डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाही आहे. आणि टायपिंग स्किल्स फॉर क्लरिकल हे स्किल्स तुम्हाला पाहिजे, म्हणजे सर्टिफिकेट जरी नसेल तरी तुम्ही या परीक्षेला बसू शकता. तर हा चार्ट तुम्हाला हे दाखवतो की स्टाफ सिलेक्शनची सेकंड पार्टमध्ये तुम्हाला हे 4ही विषय परत येतात. नंतर बँकिंगमध्ये तुम्हाला परत ह्याच्यामध्ये आधी तुम्हाला इंग्लिश, मॅथ्स, क्वांटा म्हणजे QA, ह्याला आपण QA म्हणूया, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, आणि क्लरिकलला न्यूमेरिकल ॲबिलिटी असं म्हणतात. तर इंग्लिश, GK, कॉम्प्युटर ह्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. आणि रेल्वेमध्ये 3च पेपर राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला टोटल मार्क्स 400, 200, 100 आणि त्याप्रमाणे त्यांचं टाईम लिमिट दिलेलं असतं. पण टायपिंग स्किल किंवा टायपिंग टेस्ट ह्याच्यामध्ये फॉर क्लर्क्स आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की बँकेमध्ये तुम्हाला स्किल लागतं. म्हणजे जसं आता म्हणतात की आता काही ठिकाणी MSCIT मागतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, इथे टायपिंग स्किल तुमच्याकडे असेल तर चांगलं. आता सध्या बँकेमध्ये टायपिंग स्किल चेक होत नाही, त्यामुळे बँकेमध्ये तुम्हाला करायची गरज नाही आहे. पण स्टाफ सिलेक्शनमध्ये, क्लरिकलमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, इथे तुम्हाला डाटा एंट्री ऑपरेटरचं स्किल चेक करतात तुमचं की तुम्ही कॉम्प्युटरवरती फास्ट तुमचं कसं करू शकता, तुम्हाला पॅराग्राफ टाईप करता की नाही, तुम्हाला जे काय दिलं जातं एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे इथे इंटरव्ह्यू नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते चेक करणं गरजेचं आहे. तसं रेल्वेलासुद्धा सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, सर्टिफिकेट असणं अनावश्यक आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असं नाही लिहिलं आहे, तुम्ही डायरेक्टली तुम्हाला नॉलेज ऑफ टायपिंग किंवा नॉलेज ऑफ डाटा एंट्री ऑपरेटर असणं आवश्यक आहे. बँकेत सोडतं, कारण बँकेमध्ये सध्या ते नाही आहे, कारण बँकेमध्ये या सगळ्या पोस्ट टायपिंगच्या वगैरे काढलेल्या आहेत. आता फक्त क्लरिकल आणि ऑफिस नंतर सॅलरी आणि जॉब नेचर बघा, म्हणजे अप्रॉक्सिमेटली सॅलरी सांगतोय 25 ते 35,000, 45 to 70,000 बँकिंगमध्ये. ऑफिसरसाठी स्टाफ सिलेक्शनची बँकिंग आणि ऑफिसरसाठी 55,000 to 70,000, क्लरिकलला 28 ते 35,000, रेल्वेला त्याचप्रमाणे तशी सॅलरी दिलेली तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं पे प्लस देण्याची पद्धत थोडी वेगळी असते, मात्र याच्यामध्ये
तुम्ही 10% ॲडिशनल करा, जेणेकरून तुम्हाला बाकीचं ज्या गोष्टी असतात त्यांच्या पेपर्स असतात ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. हे जस्ट अप्रॉक्सिमेट दिलं आहे. सो नेचर ऑफ वर्क बघा, स्टाफ सिलेक्शनमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह और डेस्क वर्क आहे, बँकिंगमध्ये फिनान्स कस्टमर सर्व्हिस जास्त आहे, फिनान्शियल वर्क जास्त आहे, रेल्वेमध्ये टेक्निकल आणि ऑपरेशनल वर्क जास्त आहे. म्हणजे तुम्हाला या टाईपचे जॉब्स असतात. मात्र ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सॅलरी जॉब नेचर तुम्ही हे जाऊन वेबसाईटवरती पण चेक करू शकता. फॉर्म्स येतात त्यावेळेला सुद्धा सॅलरी स्ट्रक्चर दिलेलं असतं, तर तुम्ही तिथून पण चेक करू शकता. नंतर की डिफरन्सेस काय, आता तुम्ही याच्यामध्ये जेव्हा एक्झामिनेशन देता तेव्हा इथे बघा की जी के इम्पॉर्टन्स इथे हायर लेवलला आहे. इथे बँकिंगला थोडा मॉडरेट आहे, पण रेल्वेला सुद्धा हायर लेवलला आहे. कारण तसं तर जी केमध्ये अनेक असतात. करंट अफेअर्सचं पण म्हटलं तर 6 महिन्याचा करंट तर बँकेमध्ये ते मॉडरेट आहे. पण तुम्ही स्टाफ सिलेक्शन रेल्वेला जाणार तर जनरल नॉलेजमध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, सायन्स, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि प्लस तुम्हाला करंट अफेअर्स हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडिंग असणार. त्याप्रमाणे तुम्ही जर ह्याच्यामध्ये मॅथ्स लेवलला बघणार तर इथे मॉडरेट आहे, इथे मॉडरेट हाय आहे आणि इथे बेसिक मॉडरेट आहे. त्याच्यामुळे तुम्ही मॅथ्सचा लेवल इथे बघा, इथे हायरला आहे, कारण स्किल तुम्हाला फास्टमध्ये तुम्हाला करायचं असतं. इंटरव्ह्यू इथे इंटरव्ह्यू नाही आहे, बँकेला POला आहे, क्लेरिकलला इंटरव्ह्यू नाही आहे, त्याचप्रमाणे रेल्वेला इंटरव्ह्यू नाही आहे. आणि पोस्टिंग टाईप सेंट्रल गव्हर्नमेंट ही PUC आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, म्हणजे सेमी गव्हर्नमेंट म्हणतो आपण याला, सेमी गव्हर्नमेंट म्हणतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यामुळे बँक ह्या फुली सेंट्रल गव्हर्नमेंट नसतात, सेमी अंडरटेकिंग असतात. त्यामुळे यांचा पे स्केल जो असतो तो जसं आता आपण म्हणतो की 6 पे स्केल, 7 पे स्केल त्याप्रमाणे होतो. 7 पे कमिशन, 6 पे कमिशन. पण बँकेचा हा जो असतो तो इंडियन बँक असोसिएशनशी निगोशिएट करून बायपार्टी सेटलमेंट होतो. त्याच्यामुळे दर 3 वर्षांनी बँकेचा पगारवाढ होत असते आणि यांची पगारवाढ त्यांची 10-10 वर्षांनी तो पे स्केल्स कमिशन जसं येतो त्याप्रमाणे त्या कमिशनप्रमाणे त्यांचं जे पे स्केल आहे ते त्याप्रमाणे वाढतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. मात्र सिलेक्शन प्रोसिजर जे आहे त्याच्यामध्ये विषय महत्त्वाचे आहेत, कारण हे सगळं इम्पॉर्टंट तर आहेतच, पण जेव्हा तुम्ही तयारी करता त्या तयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर आहे. विच एक्झाम्स suit you best. If you love GK and government education तर तुम्हाला सगळ्यात स्टाफ सिलेक्शन आहे. इफ यू एन्जॉय फिनान्स, कस्टमर डीलिंग तर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला बँकिंग चांगली आहे. जर तुम्ही स्टॅबिलिटी आणि टेक्निकल रोल्स प्ले करता तुम्हाला रेल्वे. बघा तिघांचे रोल तसे वेगवेगळेच आहेत, काम कुठलाही करायचंच असतं, पण तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट कशामध्ये. कारण तुम्ही जसं म्हणताय की आपला हा जो टॉपिक आहे की 3 परीक्षा जर घेतल्या बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, त्याच्यामध्ये तुम्ही कुठली चॉईस करणार. त्यासाठी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट एज्युकेशन आहे, कस्टमर सर्व्हिस फिनान्समध्ये आहे का, तुम्हाला टेक्निकल आणि स्टॅबिलिटी पाहिजे तर तुम्ही त्याप्रमाणे चॉईस करू शकता. दुसरं फायनल थॉट त्याच्यामध्ये, ऑल द 3 सेक्टर्स ऑफर सेक्युअर गव्हर्नमेंट आणि PSU जॉब्स, करियर ग्रोथ, पेन्शन बेनिफिट्स, चूज बेस्ड ऑन युअर स्ट्रेंथ, GK, मॅथ्स, स्पीड और कस्टमर इंटरॅक्शन स्किल्स. आता तुम्ही तसं तुम्हाला म्हटलं की जसं तुम्हाला मॅथ्समध्ये स्पीड असेल तर बँकेचा जॉब तुम्हाला पाहिजे असतं. स्टाफ सिलेक्शन रेल्वेमध्ये टाईम पुरेसा मिळतो, पण बँकेमध्ये तुम्हाला कमी वेळात जास्त प्रश्न करायचे असतात आणि तुम्हाला इंटरॅक्शन स्किल्स तुम्हाला जर, कारण बँकमध्ये नेहमी इंटरॅक्शन स्किल येतं. त्यामुळे इथे पण तुम्हाला दिलं आहे बघा ओव्हरऑल व्ह्यू की इथे CGL आणि CHL आहे, IBPS, SBI, RBI याच्यामध्ये येतं. नंतर रेल्वेमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि RRC. ओके, कॉमन पोस्ट ह्याच्यामध्ये असिस्टंट इन्स्पेक्टर, ऑडिटर ह्या पोस्ट येतात. क्लर्क, PO, SO, सेक्शन ऑफिसर्स येतात. ओके, त्याच्यानंतर तुम्ही रेल्वेमध्ये पण बघा की तुम्ही हे म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसर्सच्या पोस्ट आहेत. तसं याच्यामध्ये SO म्हटलं तर सेक्शन ऑफिसर येतात. RRBमध्ये क्लर्क, ASM, ज्युनियर इंजिनियर, NTPCच्या माध्यमातून बरेचसे पोस्ट असतात. एक्झाम स्टेजेस इथे टायर 1, टायर 2, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू आणि CBT म्हणजे प्रिलिम्स मेन्स सगळीकडे आहे. फक्त इंटरव्ह्यू जर तुम्हाला बघितलं तर इथे इंटरव्ह्यू नाही आहे आणि इथे इंटरव्ह्यू नाही आहे. इथे फक्त ऑफिसरला आहे, क्लरिकलला नाही आहे. आणि हे बघा की वन्स इयर म्हणजे परीक्षा वन्स इयर यांची नित्यनेमाने येते. इथे वॅकन्सी बेस्ड, वॅकन्सी असतील तर कधी 1 वर्षांनी 2 वर्षांनी येतात, पण 1 and 2 times a year. ह्याच्यामध्ये असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, SBI आणि IBPS ते येतच असतात. 1-2 पेक्षा पण जास्त येतात. पण याचा असं अर्थ आहे की जर तयारी करणार असेल तर बँकेच्या फॉर्म्सची तयारी जास्त करू शकतात, कारण तिथे फास्ट ट्रॅक प्रमोशन्स आणि फास्ट ट्रॅक एक्झामिनेशन येत असतात. तुम्हाला आतमध्ये जाण्याचा मार्ग तो आहे तो फास्ट आहे. इथे जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे जरा बघून घ्या. अर्थमॅटिक ॲडव्हान्समध्ये आहे. बँकिंगमध्ये तुम्ही गेलात तर अर्थमॅटिक प्लस डेटा एंट्री
इंटरप्रिटेशन, स्पीड मॅथ्स आहे, इथे बेसिक अर्थमॅटिक आहे. म्हणजे इथे बघा तुम्हाला समजेल की इथे ॲडव्हान्स मॅथ्स आहे, इथे अर्थमॅटिक प्लस ॲडव्हान्स मॅथ्स आहे. तुम्ही ज्याप्रमाणे करता स्टाफ सिलेक्शनला करता बँकिंगला, रिझनिंग लॉजिकल प्लस ॲनालिटिकल आहे. इथे पझल हॅवी आहेत, जास्त पझलचे क्वेश्चन्स आहेत आणि सिम्पल आणि डायरेक्ट क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत. इंग्लिशमध्ये ग्रामेटिकल वोकर प्लस RC म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, RC म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, ग्रामर प्लस रिडिंग कॉम्प्रिहेन्शन प्लस बँकिंग टर्म्स पण याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये बेसिक ग्रामर जो आहे, आता रेल्वेमध्ये मोस्टली इंग्लिश नाहीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे काही गरजच नाही आहे. GK आणि अवेअरनेसमध्ये स्टॅटिक GK प्लस करंट अफेअर्स, इकॉनॉमिक प्लस बँकिंग अवेअरनेस, सायन्स प्लस GK. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅटिक GK म्हणजे जो हिस्ट्री जॉग्राफी वगैरे असेल तो, प्लस करंट अफेअर्स तो 5-6 महिने आधीचा जेव्हा ॲड येते त्याच्या आधीच्या 6 महिन्याचा करंट अफेअर्स. इथे इकॉनॉमिक प्लस बँकिंग अवेअरनेस आणि इथे सायन्स प्लस GK. आणि रेल्वेमध्ये इंग्लिश ग्रामर तर काहीच नाही आहे. कॉम्प्युटर ह्याच्यामध्ये रेअर केसमध्ये, पण इथे कॉम्प्युटरला जास्त, कॉम्प्युटरचा एक पेपरच आहे कॉम्प्युटर नॉलेजमधून. आणि फ्यू बेसिक ज्या काही फ्यू पोस्ट आहेत तिथे कॉम्प्युटर रेल्वेमध्ये जास्तीत जास्त विचारत आहे, पण काही ठराविक पोस्टसाठी तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज इथे गरजेचं आहे. त्यामुळे एक्झाम पॅटर्न आणि टायमिंग तुम्ही बघा. ह्याच्यामध्ये प्रिपरेशन टायमिंग जर तुम्ही बघितलं, स्टाफ सिलेक्शनला 8 ते 12 महिने लागतात, बँकेला 6 ते 9 महिने आणि रेल्वे 6 ते 8 महिने. मॉडरेट व्हेरी हाय आणि स्पीड रिक्वायर्ड इथे मॉडरेट आहे, इथे मॉडरेट आहे, बँकेला व्हेरी हाय आहे. ॲक्युरेसी थोडं मॉडरेट पण इथे व्हेरी हाय ॲक्युरेसी लागते कारण टाईम कमी आहे. सेक्शनल टायमिंग नो, इथे यस आणि इथे नो. म्हणजे आता सेक्शन टायमिंग जो आहे तो आता इथे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा बंद केलेलं आहे. पहिलं होतं पूर्वी, आता सेक्शन टायमिंग नाही आहेत. सेक्शन कट ऑफ, आता सेक्शन कट ऑफ जे आहेत ते तुम्ही प्रत्येक विषयामध्ये, सगळ्या विषयामध्ये तुम्हाला सेक्शन कट ऑफ दिले आहेत. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे तिघांचं एक्झामिनेशनमध्ये सगळीकडे सेक्शन कट ऑफ असतातच, कारण तुम्ही मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स पास नाही करता तुम्हाला कुठेही परीक्षा पास करता येत नाही. तर मग तुम्ही जेव्हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा प्रिपरेशन करता त्यावेळेला तुम्हाला हे जे टाईम लिमिट दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं, 8 ते 12 महिने, 6 ते 9 महिने आणि 7 ते 8 महिने, हा जो टाईम लिमिट आहे, हा टाईम लिमिट हा मिनिमम टाईम लिमिट आहे. जर तुम्ही अशा प्रकारे तयारी केलात तर तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये यशस्वी होता येईल. त्यानंतर इथे प्रॅक्टिस हे मी तुम्हाला का दाखवतो, कारण तुम्हाला सगळ्यात माहिती पाहिजे कन्सेप्ट क्लॅरिटी आणि तुम्हाला पर इयर क्वेश्चन जे असतात, मॉक टेस्ट, स्पीड टेस्ट, फॉर्म्युला प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. आणि इथे 2 to 3 पर वीक मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्हाला बघा इथे डेली करायचं आहे, विकली करायचं आहे. इथे 1 इयर कव्हरेज 6 महिने, 6 ते 8 महिन्याचा. म्हणजे इथे करंट अफेअर्स जर बघितलं तर 1 वर्षाचा करंट अफेअर्स तुम्ही 12 महिन्याचा करायचा आहे. परीक्षेच्या आधीचे 6 महिने, परीक्षेच्या आधी 6 ते 8 महिन्याचा करंट अफेअर्स. आणि स्टडी मटेरियल्स जर तुम्ही स्टाफ सिलेक्शनला जास्तीत जास्त हिस्ट्री वगैरे जे आहे, जॉग्राफी, तुम्ही NCERT किंवा लुसेंट बुक्समधून करू शकता. डेली क्विज प्लस मॉक्स आणि इथे सुद्धा लुसेंट बुक्स, ही जे लुसेंटचं पब्लिकेशन येतं, तुम्ही जाऊन ॲमेझॉनवरती पण तुम्ही ही पुस्तकं मागू शकता, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट म्हणजे जनरल नॉलेज इंग्लिशसाठी तुम्हाला हे पुस्तकं खूप कामाची पुस्तकं आहेत. त्यामुळे तुम्हाला मी हे जे दाखवतो आहे ही स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची आहे, की कंपॅरिझन करणं इतकं सोपं नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये मी जेव्हा तुम्हाला दाखवतो आहे तर ह्याच्यामध्ये मला स्वतःला जेव्हा मी हे कम्पॅरेटिव्हचा चार्ट बनवत होतो आणि मी बघत होतो तर बरेच दिवस लागले की कुठला पोर्शन आपण मायनस करायचा, कुठला पोर्शन ठेवायचं, मिनिमम कसं काय विद्यार्थ्यांपर्यंत द्यायचं जेणेकरून त्यांची तयारी व्यवस्थित होऊ शकेल. इथे तुम्ही बघा वर्क ऑफिस, स्टाफ सिलेक्शनचं गव्हर्नमेंट ऑफिस डेस्क वर्क आहे. नंतर हा पॅन इंडियाला पोस्टिंग्स आहेत, प्रमोशन स्टडी आहे म्हणजे थोडंसं हळूहळू आहेत. आणि इथे वर्क प्रेशर थोडा मॉडरेट आहे. पण इथे तुम्हाला कस्टमर आणि फायनान्स वर्कमध्ये जायचं आहे. अर्बन, सेमी अर्बन ब्रांचेसमध्ये तुम्हाला रूरल एरियामध्ये पण काम करत आहे. प्रमोशन फास्ट आहेत आणि इथे कसं आहे, एस्पेशली फॉर PO प्रोफेशनल ऑफिसरचे प्रमोशन फास्ट असतात. वर्क प्रेशर थोडा हाय आहे इथे, कारण तुम्हाला कस्टमरशी डिलिंग करत असतं. ते टेक्निकल क्लरिकल जॉब असतं, पॅन इंडिया स्टेशनचे जॉब असतात. थोडं स्लो आहे म्हणजे त्याचा प्रमोशन स्लो, प्रोसेस स्लो आहे, पण लो मॉडरेट आहे. म्हणजे तुम्ही जर बँकेचं बघितलं तर तुम्हाला कस्टमर सर्व्हिस आल्यामुळे तुम्हाला सगळ्याच गोष्टी ते इफिशियंटली बघाव्या लागतात. आता हे स्ट्रॉंग मॅथ्स आणि GK असेल त्याचा, म्हणजे GK आणि मॅथ्समध्ये स्ट्रॉंग असेल तर त्यांनी स्टाफ सिलेक्शनची तयारी केली पाहिजे, ज्याचं हे जस्ट तुम्हाला अंदाज होत आहे. फास्ट ॲनालिटिकल असेल तर त्यांनी बँकिंगची तयारी केली पाहिजे. आणि स्टॅबिलिटी आणि लो प्रेशरचा असेल तर तुम्ही रेल्वेची तयारी केली पाहिजे, कारण रेल्वेचे फॉर्म वारंवार येत नाही, तुम्हाला टाईम मिळतो. पण तुम्ही तिघांची करायची असेल तर तुम्हाला बँकेची प्रिपरेशन धरून चालायचे, जेणेकरून तुम्ही फास्ट आणि ॲक्युरेसी तुम्हाला जास्तीत जास्त येईल. त्यानंतर कन्क्लुजन बघा याच्यामध्ये केलं आहे
की हे तिघांमध्ये आतापर्यंत तुम्ही शिकवलं त्याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन स्ट्रॉंग कन्सेप्च्युअल बेस अँड स्टॅटिक जी के, बँकिंगमध्ये स्पीड ॲक्युरेसी अँड ॲनालिटिकल, त्यामुळे रेल्वेमध्ये स्टॅबिलिटी अँड सिम्प्लिफाईड सिलेबस आणि चूज बेस्ड ऑन युअर स्ट्रेंथ, इंटरेस्ट अँड लॉंग टर्म करिअर गोल्स. आता तुम्हाला कशामध्ये जास्तीत जास्त तुमचं स्ट्रेंथ चांगलं आहे, जसं तुम्हाला मी आतापर्यंत दाखवलं तुमचं जी के चांगलं आहे का मॅथ्स चांगलं आहे, जसं तुम्हाला या स्लाईडमध्ये मी हे दाखवलेलं आहे की तुमचं स्ट्रॉंग काय असेल त्याप्रमाणे तुम्ही ती करिअर चूज करू शकता. आता इथे रिक्रुटमेंट बॉडी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे सगळं तुम्हाला मी आधी दाखवलं होतं, पण परत एकदा सांगतो कारण बरेचसे स्लाइड्स तुम्ही बघितले असतील. पण हे स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँक आणि रेल्वे यांची ह्या बॉडीप्रमाणे रिक्रुटमेंट होतं. त्याप्रमाणे ह्या पोस्ट पण तुम्हाला मी सांगितलं होतं की कुठल्या कुठल्या पोस्ट असतील मी परत दाखवतो. बँकेमध्ये क्लेरिकल, प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि हे स्पेशलिस्ट ऑफिसर्स, RBIमध्ये असिस्टंट्स आणि ग्रेड A-B त्या पोस्ट असतात. स्टाफ सिलेक्शनमध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर्स, एक्साईज इन्स्पेक्टर, असिस्टंट हे असतात. रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर, गुड गार्ड्स, टेक्निशियन, लोको पायलट, ज्युनियर इंजिनियर आणि सेक्शन सिनियर सेक्शन इंजिनियर्स वगैरे हे पोस्ट तिथे येतात. त्याच्यामुळे क्लेरिकलला पण तुम्ही ट्रेन क्लर्क, तिकीट कलेक्टर्स वगैरे हे जॉबसुद्धा रेल्वेमध्ये असतात. रेल्वेमध्ये शिफ्ट ड्युटी असते. बँकमध्ये लॉंग आवर्स, कस्टमर हँडलिंग, हाय वर्क लोड आणि स्टाफ सिलेक्शनमध्ये रेग्युलर ऑफिस अवर्स अँड बेटर बॅलन्स. म्हणजे ह्या तिघांमध्ये तुम्हाला हे सुद्धा आहे की वर्क लाईफ बॅलन्स कसं असतं बँकेमध्ये काम करत असताना, रेल्वेमध्ये कसं असताना, स्टाफ सिलेक्शनमध्ये असताना हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ग्रोथ स्कोप कसं आहे की इथे सिनियरिटी बेस्ड आणि थोडं स्लो आहे. बँकमध्ये खूप फास्ट आहे आणि स्टाफ सिलेक्शनमध्ये मॉडरेट डिपार्टमेंटल एक्झामिनेशन होत असतात, त्याच्यामुळे रिझल्ट लागायला थोडासा वेळ लागतो. रेल्वेमध्ये थोडं स्लो आहे पण बँकेमध्ये हे सगळं फास्ट होत असतात. तर तुम्हाला आतापर्यंत मी जे स्लाईड दाखवल्या त्याच्यामध्ये एक अंदाज आला असेल की सगळ्यात फास्ट ग्रोथ बँकेमध्ये आहे. मात्र तिन्ही परीक्षा चांगल्याच असतात. फक्त तुम्हाला जर लवकर जॉब हवा असेल, लवकर ग्रोथ हवी असेल तर बँकिंग हे खूप आहे, पण बँकेमध्ये वर्कलोड आणि हाय प्रेशरमध्ये तुम्हाला काम करावं लागतं. आता हे ट्रान्सफर कसे असतात, कारण बरेचसे लोक बँकेत लागल्यानंतर किंवा रेल्वेत लागल्यानंतर किंवा स्टाफ सिलेक्शनला हे विचारतात की ट्रान्सफर फ्रिक्वेंट, म्हणजे इथे रेल्वेमध्ये फ्रिक्वेंट आणि पॅन इंडियाच्या बेसवरती असतात. बँकमध्ये एव्हरी 3 to 5 years पॅन इंडियाच्या बेसवरती असतं. पॅन इंडिया म्हणजे तुम्हाला ऑल इंडियाच्या बेसवरती असतात. आणि स्टाफ सिलेक्शनमध्ये मिनिमल, युजली लोकल ऑर रिजनलमध्ये असतात. तर स्टाफ सिलेक्शनमध्ये तुम्हाला एक रिजन किंवा तुम्ही लोकल पोस्टिंग तुम्हाला मिळते, कारण तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असतात. पण बँकमध्ये तसं नसतं, तुम्हाला कस्टमरशी असतं. आणि रेल्वेमध्ये सुद्धा तुम्हाला स्टेशन्सप्रमाणे पोस्टिंग असतात, त्यामुळे तुम्हाला फ्रिक्वेंट पोस्टिंग असतात. जॉब सिक्युरिटी स्टॅबिलिटी रेल्वेमध्ये व्हेरी हाय, इथे एस्पेशली हाय इन स्पेशली इन PSU. आणि त्या पण तिघांमध्ये जॉब सिक्युरिटी हायर लेवलला आहे. नेचर ऑफ वर्क रेल्वेमध्ये टेक्निकल फील्ड ऑपरेशन जास्त आहे, ऑफिस फायनान्स टार्गेट्स जास्त आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि क्लेरिकल इन्स्पेक्शन. तुम्ही परत बघा बँकेमध्ये तुम्हाला टार्गेट्स ओरिएंटेड जॉब आहे. बरेच जणांना वाटतं की गव्हर्नमेंट बँकेमध्ये टार्गेट्स दिले जात नाहीत किंवा कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बिझनेस करायचा आहे, कस्टमरशी डील करायचं आहे, प्रोडक्ट्स तुम्हाला सेल करायचे आहेत, लोकांना समजून पॉलिसी सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथे टार्गेट्स असतात. मात्र इथे तुम्हाला फील्ड वर्क आहे पण टार्गेट नाही आहे. स्टाफ सिलेक्शनला पण टार्गेट नाही आहे आणि रेल्वेला सुद्धा टार्गेट्स ओरिएंटेड जॉब नाही आहे. नंतर प्रिफरन्स, कम्फर्टेबल लाईफ अँड लो प्रेशर असेल तर स्टाफ सिलेक्शनचा जॉब घ्या. ओके. ग्रोथ आणि लिडरशिप ऑपॉर्च्युनिटीज असेल तर तुम्ही फास्ट ग्रोथसाठी बँकेचा जॉब घ्या. आणि टेक्निकल आणि स्टेबल गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर रेल्वेचा घ्या. तिघांचं वेगवेगळं आहे. तुम्हाला कम्फर्ट पाहिजे असेल, गॅझेटेड ऑफिसरची पोस्ट, इथे तुम्हाला गॅझेटेड ऑफिसर होता येतं, जे तुम्हाला बँक आणि रेल्वेमध्ये होता येत नाही. त्याच्यामुळे हा एक ॲडव्हान्टेज असतं की तुमचं प्रमोशन गॅझेटेड ऑफिसरच्या लेवलला जातं. आता हे तुम्हाला मी दाखवलं होतं, ही स्लाईड्स आधी झालेली आहे स्लाईड. ह्याच्यामध्ये परत तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये तुम्ही वेबसाईट बघा, IBPS.in, SBIची वेबसाईट, RBIची वेबसाईट, नंतर RRBची वेबसाईट आणि स्टाफ सिलेक्शनची वेबसाईट. आता ह्या वेबसाईट्स तुम्हाला दिलेल्या आहेत, तर तुम्ही या वेबसाईटप्रमाणे तुम्ही चेक करा. अजून एकदा वेबसाईट तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. आणि की टेकअवेज, IBI, SBI आणि RBI फायनली बघा, हँडल बँक रिक्रुटमेंट, RRB मॅनेजेस रेल्वे रिक्रुटमेंट फॉर ऑल झोन, स्टाफ सिलेक्शन कंडक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम्स आणि ऑलवेज व्हेरीफाईड नोटिफिकेशन वनली ऑन ऑफिशियल वेबसाईट्स. आता तुम्हाला या वेबसाईट दाखवलं होत्या मी, आणि या वेबसाईटमध्ये की अंडरस्टँडिंग द करेक्ट ऑफिशियल्स, ऑथेंटिकेशन्स, टाइमली ॲप्लिकेशन्स आणि अवॉइडेबल ऑफ फेक जॉब्स अलर्ट्स. तर ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहायचं आहे.
तर आतापर्यंत तुम्हाला मी जे सर्व दाखवलं आहे टेक अवेज ह्याच्यामध्ये असंच आहे की स्टाफ सिलेक्शन बँकिंग रेल्वेचा तयारी करताना तुम्ही चारही विषयांची चांगली तयारी करा. जानेवारीची वाट बघू नका, आतापासून तयारी करा. मात्र वर्षातून तुम्हाला 40पेक्षा जास्त अधिक फॉर्म मिळतात आणि या वेबसाईटवरती तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन वॅकन्सीची माहिती मी देत राहीन आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी मॅथमॅटिक्सच्या नवीन टेक्निक्स दाखवत आहे. काही दिवसानंतर मी इंग्लिशचं पण तुम्हाला ग्रामॅटिकल्स रूल्स रेग्युलेशन दाखवेन. तर तुम्ही याच्यावरती सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून ऑन दिस चॅनल, कारण या चॅनलच्या माध्यमातून मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी शेअर करत आहे. त्यामुळे तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि प्रत्येक वेळेला नवीन काय आलं तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संपर्क साधेल. तो पण तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.